अनुभवी संघ या मैदानावरती सेमीफायनल 2 सामना या मैदानावरती आणि रमेश भाऊ आलेत स्ट्राइक वरती। हाईटर फलंदाज फलंदाजी मार्गावर समोरील मारायचा प्रयत्न पंचांचा निर्णय तो वाईट चेंडू। पंचाचा निर्णय अंतिम राहील लक्ष ठेवा थोडं लक्ष देऊन खेळा तेच ते परत परत बोलायला सांगू नका कारण पंच काही आमचे तुमचे कोण्या संघाचे नाहीत आणि पंचांचा निर्णय तो वाईट चेंडू। आणि पुन्हा सज्ज सुंदरसा मारला चेंडू आणि झल तिथं सुटलेली आहे। थोडेसे नाराज खुलताबाद संघाचे कर्णधार राजू भाऊ नामदेव भाऊ थोडेसे नाराज झालेत। झल बाद झालाय मोठा खेळाडू होता मोठ्या खेळाडूचा झल सुटणं काही सोपी नसतं। आता इथं ते रमेश भाऊला करून दाखवायचंय। बघा प्रेक्षणीय लढत आहे प्रेक्षणीय लढत आहे डोळ्याचं पाळणं पेरणारी लढत आहे या मैदानावरती सेमीफायनल 2 खुलताबाद वर्सेस धुळे। समोर ते फलंदाज नवीन सागर माराचा प्रयत्न मारला चेंडू सुंदरसा लक्ष्य क्षेत्रामध्ये काय होतो किती धावा खर्च होत आहे। आता रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये 2 धावा पूर्ण झाल्यात 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ झाली 4 धावा पॉवर प्लेचा षटक या मैदानावरती 3 षटकांचा सामना सेमीफायनल 2 पॉवर प्लेचा सामना या मैदानावरती किती धावा खर्च करतोय तो गोलंदाज अमोल। गणेश भाऊ राजपूत यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आमच्या सर्व कमिटीकडून आणि सर्व खेळाडू सर्व प्रेक्षकांकडून त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो। आणि देठ चेंडू पंचांचा निर्णय धावसंख्या तिथेच थांबती ती 4 चेंडू परत सज्ज सागर फलंदाजी मार्गावर हाईटर फलंदाज पॉवर प्लेचं षटक या मैदानावरती कमबॅक केलंय अमोल भाऊनी। नाही खोलवर डब्याचा चेंडू होता मिस झालेत विकेट कीपर सुद्धा मिस आणि सत्रक्षण थोडस खराब वाईट +1 धावसंख्या झाली ती 6 धावा खराब सत्रक्षण। खुलताबाद संघ हा बलाढ्य संघ तेवढाच बलाढ्य संघ हा धुळे कारण गेल्या वर्षी फायनल खेळलेला संघ या मैदानावरती माराचा प्रयत्न मिस झालेत चेंडू जातोय तो विकेट कीपरच्या हातामध्ये निर्धाव धावसंख्या तिथेच थांबती ती 6 धावा पॉवर प्लेचं षटक या मैदानावरती थोडस माराचा प्रयत्न मिस झालेत थोडेसे नाराज झालेत रमेश भाऊ आपल्या साठी कारण पॉवर प्लेचं षटक आहे त्यांना माहिती आहे समोरचा संघ हा बलाढ्य संघ आहे यांना बऱ्याच धावेचं टार्गेट द्यायला लागेल विचार करता कारण सेमीफायनलचा सामना या मैदानावरती कानुसती माता प्रीमियर लीग 2025 खूप खूप अभिनंदन करतो गुजरात या संघाचं फायनल मध्ये प्रवेश केलाय ऑफसाइड या क्षेत्रामध्ये खेळलेला चेंडू हवेमध्ये होता आणि चेंडू जातो तो सीमारेषा पार पंचांचा निर्णय चौकार
पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर थोडंसं महागडं षटक पाहिजे, कारण सेमीफायनलचा सामना आहे आणि दोन्ही संघांना बराच अनुभव आहे. बरेच सेमीफायनल, क्वार्टर फायनल, फायनल खेळले दोन्ही पण संघ. खुलताबाद, धुळे परत सज्ज. फलंदाजी मारवर अमोल. थोडंसं कमबॅक करायला लागेल स्वतःला. अमोलला छोटासा रनअप आहे, राऊंड द विकेट आहे. समोरील मारायचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, काय होतोय आणि चेंडू जातो तो सीमा रेषा पार. षटकार. पंचांचा निर्णय. धावसंख्या झाली ती 17 धावा. पॉवर प्ले समाप्त झाले. मी पहिले सांगितलंय दोन्ही संघ अनुभवी संघ आहेत आणि बरेच मोठे मोठे सामने खेळलेत. त्यांना माहिती आहे समोरचा संघ बलाढ्य आहे, त्यांना टार्गेट बरंच लागल. तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये अमोलने 17 धावा खर्च केल्यात आणि दोन्ही ओपनर फलंदाज मैदानावरती खेळतात. सुंदर अशी खेळी केली रमेश भाऊ आणि सागरनी. लोग क्या हराएंगे हमें, हमने बुरे वक्त में भी हसना सीखा. हे करून दाखवायचं आहे आता धुळे या संघाला, कारण खुलताबाद संघ मोठा बलाढ्य संघ. गोलंदाज आले ते विलास. गोलंदाजी मारवर आणि रमेश भाऊ स्ट्राइक वरती. विलास गोलंदाजी मारवर. छोटे खत के गोलंदाज है लेकिन अच्छी गोलंदाजी करना जानते अपने टीम के लिए, क्योंकि जब पिछले मैच में गोलंदाजी की थी हमारे भाई ने तो अच्छी गोलंदाजी की थी. परत सज्ज फलंदाज रमेश भाऊ स्ट्राइक वरती. किती धावा काढतात आपल्या संघासाठी, किती धावेचं टार्गेट देतात खुलताबाद या संघाला. 12 धावेचा खेळ आता बाकी, 12 चेंडूचा खेळ बाकी. दुसरा षटक या मैदानावरती. सुंदरसा मारला चेंडू, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 19 धावा. सुंदर असं गोलंदाजी विलास भाऊ कडून. काय होतोय, किती धावा खर्च करतोय हा गोलंदाज आपल्या संघासाठी. पुन्हा सज्ज मारायचा प्रयत्न आणि थोडेसे नाराज झालेत रमेश भाऊ, झलबाद झालेत. थोडस समीकरण बदललेले दिसतंय, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. त्यानंतर 2 चेंडू झालेत. 2 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा घेतल्यात. त्यानंतर रमेश भाऊ हे झलबाद झालेत. गडी ज्ञानेश्वर चाललेत सागर यांची साथ द्यायला. किती धावेचं टार्गेट होतोय. प्रेक्षणीय लढत आहे, डोळ्याचं पार न फिरणारी लढत आहे. विकेट हॅट्रिक जर घेतली विलास भाऊनी तर विलास भाऊ कडून विलास भाऊला 501 रुपयाचं पारितोषिक, रोख पारितोषिक आलंय. हॅट्रिक वरती खामगाव 2 चे कर्णधार विलास चव्हाण यांच्याकडून
माराचा प्रयत्न, मारला चेंडू लेग साइड क्षेत्रामध्ये, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण झाली. एक धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 22 धावा. दुसरा षटक मैदानावरती पूर्ण करत होतो विलास. कमबॅक केले स्वतःला, एक गडी बाद केलाय. मोठा रनअप आहे. राऊंड द विकेट गोलंदाजी करतो तो गोलंदाज विलास. पुन्हा सज्ज सागर आपल्या संघासाठी. पुन्हा सज्ज, समोरून मारायचा प्रयत्न, मारायला चेंडू, चेंडू जातोय तो सीमा रेषा पार. षटकार. पंचांचा निर्णय. क्रेज यूट्यूब बदलापूर यांचं पण चांगलं काम इथं, त्यांचं पण खूप खूप अभिनंदन. आमच्या सर्व कमिटी आणि सर्व खेळाडू तसेच प्रेक्षक यांच्याकडून. ताज मंडपवाले आसिफ पठाण यांची पण खूप मेहनत इथं 8-10 दिवस झालेत. खूप मेहनत घेत आहेत, खूप कष्ट करत आहेत. त्यांचं पण खूप खूप अभिनंदन आमच्याकडून, आमच्या कमिटीकडून, आमच्या बेलदार समाजाकडून. तसेच किरण इंगळे, पवन भाऊ रात्रीचे दिवस केले, दिवसाची रात्र केली, खूप मेहनत केली. त्यांचं पण खूप खूप अभिनंदन करतो. आणि बुलटा चेंडूचा मारा होता. चेंडू जातोय तो सीमा रेषा पार. पंचांचा निर्णय. षटकार. वा रे बट्ट्या सागर भाई, अच्छी फलंदाजी. आणि धावसंख्या पोहोचली ती 34 धावा. 2 षटक समाप्त झाले. 2 षटक समाप्त झाले आणि समीकरण सेम झालंय. कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या त्या अमोलनी, आणि दुसऱ्या षटकामध्ये परत विलासनी 17 धावा खर्च केल्यात. मला असं वाटलं होतं इथं समीकरण बदलल, कारण ओपनर फलंदाज बाद झाले होते रमेश भाऊ. तरी पण सुंदर अशी खेळी खेळताय तो सागर. परत सज्ज ज्ञानेश्वर आलेत फलंदाजी मार्गावर. नवीन फलंदाज आहे ज्ञानेश्वर. बॉलर आले ते विनोद. आणि शेवटचा षटक सेमीफायनलचा सामना आणि शेवटचा षटक घेऊन आले तो विनोद. किती धावा खर्च करताय विनोद. आहे त्यात समाधान मानणारी पिढी आता राहिली नाही. अपाट संपत्तीचा आशेखाली आजचा तरुण आनंदाने जगत आहे, मात्र विसरून चाललाय. विसरून चालणं जमायचं नाही, कारण समाज एकत्रित झालाय. तो एकत्रित केला या कानुसती मातेने, आईच्या कृपेने आपण एकत्रित आलोय. हे सर्व समाजाने लक्षात ठेवून खेळायचं आहे. ज्ञानेश्वर पुन्हा सज्ज. समोरून मारायचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू काय होतोय, आकाशात झेप घेतली आणि तिथं झळ सुटलेला दिसतोय आमच्या विलास भाऊ यांच्याकडून. आणि रनआउटचा चान्स, रनआउट पण मिस केलंय. बघा बघा बघा, संघ वलाढ्य संघ आहे. अशा चुका करायला नको या संघाने, कारण सेमीफायनलचा सामना आहे. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये हे व्हायला नको. परत सज्ज थोडस खराब क्षेत्ररक्षण. खुलताबाद या संघाचा धावसंख्येमध्ये वाढ झाली ती 37 धावा. आणि आई कानसती मातेच्या कृपेने आजचा शेवटचा दिवस यात्रेचा आणि प्रीमियर लीगचा शेवटचा दिवस आहे. सेमीफायनलचा सामना या मैदानावरती बरेच संघ आलेत, बरेच संघ गेलेत. सर्व संघाचं अभिनंदन करतो. सागर पुन्हा सज्ज. खोल टप्प्याचा चेंडू होता,
आणि मारा गेला, चेंडू जातोय तो 17 सुंदर. एक धाव पूर्ण झाली. या एक धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 38 धावा. शेवटचं शतक या मैदानावरती पूर्ण करतो तो विनोद. कमबॅक करायला लागेल स्वतःला, कारण समोरचा संघ सुद्धा बलाढ्य संघ आहे, धुळे हा संघ. बघा 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 बघा, थोडीशी चुकी तर मागात पडतोय. क्रिकेट हा खेळ हा चुकीचा नसतो, अनुभवाचा खेळ असतो, प्रॅक्टिसचा खेळ असतो. ते इथं ज्ञानेश्वरनी करून दाखवलंय. षटकार ठोकला आपल्या संघासाठी आणि धावसंख्येची वाढ झाली ती 44 धावा. शेवटचं षटक कमबॅक केलं स्वतःला ज्ञानेश्वरनी. आता शेवटचे 3 चेंडू आणि किती धावा खर्च होतात. कधीच कोणाला कमी समजायचं नाही, कमी लेखायचं नाही, कारण क्रिकेट हा खेळ प्रॅक्टिसचा आणि अनुभवाचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि हा हिटर फलंदाज समोर ज्ञानेश्वर स्ट्राईक वरती, जो आता षटकार ठोकलाय आपल्या संघासाठी. परत तो चेंडू हवेमध्ये काय होतोय आणि गडी बाद झालाय झल या स्वरूपाने. विनोदने एक पराभवात खचणारा मी नाही, जिद्द अशी आहे, जिंकल्याशिवाय मैदान सोडणार नाही, हे विनोद भाऊनी ते करून दाखवलेलं आहे. गडी बाद केलाय झलच्या स्वरूपाने आणि सागर यांचा साथ द्यायला चालत ते सुमित. चांगली अशी फलंदाजी करताय सुमित आपल्या संघासाठी. आणि खरोड टप्प्याचा चेंडू होता, चेंडू गेलाय तो लेग साइड क्षेत्रामध्ये आणि एक धाव खर्च केली. या एक धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 45 धावा. शेवटचा चेंडू आहे ना, शेवटचा चेंडू. सागर स्ट्राईक वरती, ओपनर फलंदाज आहेत, ओपनर फलंदाज आले सागर आणि स्ट्राईक वरती आहेत. किती धावा खर्च होतात, किती धावेचं टार्गेट होतं धुळे या संघाला. आणि हवेमध्ये चेंडू काय होतोय आणि रनआउट झाल्यात. 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 47 धावा. विजयाकरता 48 धावेची गरज. खुलताबाद या 48 धावेची गरज आहे आणि बलाढ्य संघ आहेत, दोन्ही पण संघ बलाढ्य आहेत. बघा गेल्या वर्षी फायनल हारलेला संघ धुळे, त्यांना हे सिद्ध करायचं आहे. पहिल्या प्रयत्नात चुकलं म्हणून मैदान सोडायचं नसतं, कारण पुढचा पाऊल हे अनुभवातून असतं. हे दोन्ही संघांनी लक्षात ठेवायचं आहे, कारण दोन्ही संघ बलाढ्य संघ या मैदानावरती. आणि
फलंदाज पाठवा खुलताबाद संघ. फलंदाज पाठवा खुलताबाद. गुजरात हा संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. त्यांचं पण खूप खूप अभिनंदन करतो पुढच्या वाटचालीसाठी, कारण बरेच परिश्रम केलंय गुजरात या संघाने आणि बऱ्याच लांबून आलेला संघ फायनलला जाऊन पोहोचलाय. आणि फलंदाज आले ते जितू आणि कृष्णा. सॉरी, चला पंच सामन्याला सुरुवात करा. फायनलचा सामना घ्यायचा आहे. फायनलचा सामना घ्यायचा आहे. 3:07 झालेत. बऱ्याच 2 सामने खेळवायचे आणखी. रेडी, ओके पंच, थँक्यू. आणि रमेश आले गोलंदाजी मार्वर. आणि स्ट्राइक वरती ते जितू, नॉट स्ट्राइक वरती ते कृष्णा. काय होतोय? 48 धावेची गरज आहे विजया करता. बलाढ्य संघ, दोन्ही संघ या मैदानावरती अनुभवी संघ आहेत. मोठ्या मोठ्या टुर्नामेंट खेळल्यात, मोठे मोठे बक्षीस पटकावलेत दोन्ही संघाने. आणि पंचाचा निर्णय, थँक्यू. आणि एक धाव पूर्ण झाली. सॉरी, दोन धावेनी श्री गणेशा केलाय खुलताबाद या संघाने. पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धुळे या संघाच्या 17 धावा होत्या. इथे काय होतोय? किती धावा खर्च करतोय रमेश भाऊ आपल्या गोलंदाजीवरती? खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ऑफसाइड या क्षेत्रामध्ये खेळलाय जितू यांनी. काय होतोय? रनिंग बिटवीन द विकेट. आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 4 धावा. पुन्हा सज्ज मारला चेंडू जाते तो सीमारेषा पार. चौकार, गणगणित खणखणीत चौकार जितू यांच्या बॅट मधून. आणि अनुभव हा वयाने नाही तर परिस्थितीने येतो, कारण माणूस चांगल्या काळापेक्षा वाईट काळातून जास्त शिकतो. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत, दोन्ही संघ अनुभवी संघ आहेत, दोन्ही संघ मोठे मोठे टुर्नामेंट खेळलेत. दोन्ही संघाकडे आयकॉन प्लेयर आहेत आणि दोन्ही संघ एकामेकासोबत खेळलेत आहेत. 3 चेंडू बाकी राहिलेत या षटकाचे, पॉवर प्ले षटकाचे. मारायचा प्रयत्न मिस झालेत. आणि धावसंख्या तिथे थांबती ती 8 धावा.
आणखी 40 धावेची गरज विजयाकरता खुलताबाद या संघाला. सज्ज फलंदाज मारायचा प्रयत्न, सुंदर असा मारला चेंडू. चेंडू कुठे गेलाय? चेंडू गेलाय तो घड्याच्या हातामध्ये झालबाद झालाय आणि जितू नाराज झालेत. आणि थोडेसे नाराज झालेत आपल्या संघासाठी जितू. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा, शेवटचा षटका, पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि शेवटचा चेंडू, लास्ट चेंडू आहे. धावसंख्या थांबती ती 8 धावा, 1 गडी बाद. खुलताबाद संघाचा नाराज झाले जितू. हायटर फलंदाज आहेत, पण क्रिकेट हा खेळ अनुभवाचा आणि प्रॅक्टिसचा आहे. सर्व इथं पुन्हा सज्ज नवीन फलंदाज आले ते अमोल फलंदाजी मार्वर. प्रेक्षणीय लढत आहे, डोळ्याचं पारणं फिरणारी लढत आहे. या मैदानावरती सेमीफायनलचा मॅच आहे. ओपन संघ आहे, दोन्ही पण संघ ओपन आहेत आणि गुजरात हा संघ जाऊन पोहोचलाय तो फायनल मध्ये. समोरून मारायचा प्रयत्न, परत तेच झालंय, तेच झालंय, तेच झालंय, तेच झालंय. तो चेंडू तोच आणि षटक समाप्त झाले. तो चेंडू होता आणि तोच गडी होता आणि तोच गडी बाद केलाय अमोलला. थोडस नाराज झालेत अमोल, पविलियन जात आहेत. पहिला चेंडू होता, पहिला चेंडूचा मारायचा प्रयत्न केलाय पण चेंडू गेलाय तो झलबाद झालेत. गणेश आलेत फलंदाजी मारवर, नवीन फलंदाज. षटक समाप्त झालंय. थोडस समीकरण बदललेले दिसतंय कारण धुळे या संघाचं पॉवर प्लेच्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या. 1 गडी बाद होता, पण इथं 2 गडी बाद झालेत आणि 8 धावा आल्यात. थोडस समीकरण बदललेलं आहे. सेमीफायनलचा सामना आहे हे लक्षात ठेवून खेळा दोन्ही संघ, कारण इथवर कोणी पण विजय होईल तो संघ फायनलला पोहोचल. प्रथम पारितोषिक आहे ते 71,000 आहे, दुसरं पारितोषिक आहे ते 41,000 आहे, तृतीय पारितोषिक आहे ते 21,000 आहे आणि चौथं पारितोषिक आहे ते 11,000 आहे. शेवटचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे कानुसती माता प्रीमियर लीगचा आणि 12 चेंडू. ओके, थँक्यू. उलटा चेंडूचा मारा होता, मिस झाले. चेंडू जातोय तो सीमा रेषा पार. पंचांचा निर्णय चौकार. वार बट्ट्या. बघा, आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर कृष्णाला अशीच खेळी करावं लागेल, असंच खेळावं लागेल. कृष्णा परत सज्ज, मारायचा प्रयत्न, सरळ हा मारलेला चेंडू. काय होतोय? सुंदर असं सत्रक्षण. 1 धाव पूर्ण झाली. या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 13 धावा. दुसरा षटक मैदानावरती. गणेश स्ट्राईक वरती आलेत. गणेश लेफ्ट हँड फलंदाज आहेत. काय करतोय गणेश आपल्या संघासाठी? कारण विजयाकरता आणखी 35 धावेची गरज आहे. 35 धावेची गरज आहे. 13 धावा झाल्यात. आणि आमचे यूट्यूब चॅनल यांचं पण खूप खूप अभिनंदन करतो. बरीच मेहनत केली आणि 8 दिवस इथं थांबलेत. परत सज्ज, मारायचा प्रयत्न, सुंदर असा मारला चेंडू. काय होतोय? आणि 1 धाव खर्च केली. 1 धावेनी, एकट दुक्कट धावेनी काही होणार नाही संघाचं, कारण विजयाकरता 28 धावेचं टार्गेट दिलंय ते धुळे संघाने. खुलताबाद या संघाला अनुभवी संघ सेमीफायनलला खेळतोय. दोन्ही संघ जो विजय होईल तो फायनल खेळल गुजरात या संघाविरुद्ध.
बघा काय होतोय. माराचा प्रयत्न सुंदर सत्रक्षण रमेश भाऊ यांच्या द्वारा संघाचे कर्णधार आहेत. बघा मी पहिलेच बोललोय गेल्या वर्षी 2024 मध्ये खेळलेला फायनलचा संघ या मैदानावरती सेमीफायनल खेळतोय. पहिल्या प्रयत्नात चुकलो म्हणून मैदान सोडायचं नसतं, कारण पुढचा पाऊल हे अनुभवातून असतं. हे करून दाखवतोय धुळे संघ. माराचा प्रयत्न हय मध्ये चेंडू काय होतोय आणि झल बाद झालाय तो. गणेश नाराज झालेत. पुन्हा सज्ज नामदेव आलेत फलंदाजी मारवर. महाराजा प्रयत्न फसलेत. षटक समाप्त झालंय. पंचांचा निर्णय षटक समाप्त झालंय. धावसंख्या झाली ती 15 धावा. विजयाकरता आणखी 33 धावेची गरज. 6 चेंडू 33 धावा. समीकरण बदललेलं आहे इथं, कारण धुळे संघाच्या 34 धावा होत्या 2 षटकामध्ये. इथं 15 धावा आल्या त्या खुलताबाद या संघाच्या. आणि 6 चेंडू म्हणजे तुरीत गेले पाहिजे हे कृष्णाने दाखवलं पाहिजे इथं. तुरीत 6 चेंडू तुरीत, तेव्हा इथं मॅच विजय होईल खुलताबाद हा संघ. सज्ज कृष्णा काय करतोय आपल्या संघासाठी. कृष्णा दीपक सरपंच माराचा प्रयत्न मिस झालेत. आणि नामदेव आउट झालेत, नाराज झालेत, रनआउट झालेत. कृष्णाला आपली प्रीमियर लीग मध्ये ओळख करायची असेल तर हा सामना आपल्याकडे घ्यायला लागेल, कारण 5 चेंडू 5 षटकारची गरज. 5 चेंडू 5 षटकारची गरज. स्वतःची ओळख स्वतः तयार करा. उद्या कोणी म्हणाला नको मी याला मोठं केलं, हे कृष्णाला इथं दाखवायचं आणि ते करून दाखवायचं कृष्णाला. 5 चेंडू 5 षटकार विजया करता 32 धावेची गरज. आणि सुंदर असं सत्रक्षण. मला असं वाटतं सामना धुळे या संघाकडे 90% गेलाय, 99% गेलाय, कारण 31 धावेची गरज आहे. 4 चेंडू 31 धावा म्हणजे प्रति चेंडूला 8 धावा करावा लागतील. ते होणं शक्य नाही, कारण क्रिकेट हा नेमाचा आणि अनुभवाचा खेळ आहे. खोलो टप्प्याचा चेंडू होता, चेंडू जात होता निर्धाव. खुलताबाद संघाचे कर्णधार नाराज झालेत. खूप मेहनत घेतली कमिटीचे सचिव आहेत आणि इथं मॅच सोडलेली दिसते. खुलताबाद या संघाने बरंच मोठं टार्गेट होतं, 48 धावेची गरज होती. आता 30 धावा पूर्ण करायला लागतील. ते होणं शक्य नाही, कारण 2 चेंडू राहिलेत. 2 चेंडू राहिलेत. आणि कृष्णा बघा मी आतापर्यंत तेच बोलत आलोय आणि तेच बोलणार आहे. तिसरे बक्षीस हटो 2 ओव्हरचा सामना होगा. मग गणेश भाऊ राजपूत तिसऱ्या बक्षीसाठी टॉस करतील.
खूप खूप धन्यवाद. मालेगाव या संघाचं फायनल मध्ये प्रवेश केलाय. फायनल मध्ये प्रवेश केलाय या संघाने, धुळे या संघाने. थँक्यू.